नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आला तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे काही विभागामध्ये, काही विभागाचं सुरू आहे अजून पण. काही विभागांमध्ये काय केलेलं आहे, की त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरनं सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांची आणि वेटिंग लिस्टवाल्या विद्यार्थ्यांची काय केलं, की यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळं जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, त्यांची मी यादी दाखवेन तुम्हाला. ही यादी तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही मोबाईलवरती, पण तुम्हाला ही यादी तुम्हाला Telegram चॅनलवरती भेटून देईल. बघा इथे जर मी गेलो, ओके. तर इथे जर गेल्यानंतर तुम्हाला आता सध्या तरी यांनी काय केलं, की इथेच इथं बघा इथं आहे ही पब्लिक नोटीस काढलेली आहे. 1 तारखेची होती. ओके. त्याच्यानंतरनं हे आहे यादी. त्याच्यानुसार आजचीच आहे हे. त्याच्यानुसार बघितलं तर लेखापाल भरती प्रक्रिया 2023 निवड सूची सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करण्याबाबत. त्याच्यानुसार बघितलं तर वन विभागातील नामनिश्चित कोट्यातून लेखापदाकरिता टी-सी-एसनं परीक्षा घेतली होती. 31/7/2023 ते 1/8/2023 याच्या संदर्भात झाली होती. त्याच्यानुसार जर बघितलं तर 4 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं होतं आणि 4 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांनी काय केलं, की सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट काय केली, की प्रसिद्ध केलेली आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर बघा इथं आहे. तर 180 मार्काचे जे आहेत प्रशांत निर्मळ एन-टी-सी हे काय केलेत, की सिलेक्ट झालेले आहेत पहिले कॅन्डिडेट. त्याच्यानंतरनं जर बघितलं, आता वेटिंगमध्ये ओपन जनरलसाठी हे सिलेक्शन झालं. तर वेटिंग जनरलमध्ये 3 विद्यार्थी आहेत. योगेश चव्हाण, बाटू देसले, प्रतीक भोसले हे वेटिंगमध्ये आहेत 3 विद्यार्थी. त्याच्यानंतरनं ओपन जनरल पी-डब्ल्यू-डी मधून सिलेक्शन झालेले आहेत निलेश देशमुख यांचं सिलेक्शन झालेलं आहे 164 मार्कांसाठी आणि वेटिंग ओपनसाठी आहे ते किशोर कांबळे आहेत. दौलत मनोहर हे वेटिंगमध्ये आहेत 2 विद्यार्थी. त्याच्यानंतरनं ओपन फिमेलसाठी आहे शिवानी चौधरी यांचं सिलेक्शन झालं 174 मार्क आहेत. वेटिंगमध्ये आहेत स्वाती शेवळे, स्वाती लोखंडे हे वेटिंगमध्ये आहेत 2 विद्यार्थिनी. त्याच्यानंतर एस-सी जनरलमध्ये शुभम पाचरने सिलेक्शन झालेत 176 मार्कांसह आणि 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. सिद्धार्थ मोहिते आणि नारायण पगरे. त्याच्यानंतर एस-सी फिमेलसाठी आहे एकता राजगुरू सिलेक्शन झालेले आहेत 170 मार्कांसह आणि 2 विद्यार्थिनी वेटिंगमध्ये आहेत. स्वाती लोखंडे आणि आरती आंबे या वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर व्ही-जे-एसाठी सिलेक्शन झालेले लक्ष्मण राठोड यांचं झालेलं आहे 176 मार्कांसह आणि हे 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. चंद्रकांत धोत्रे आणि ईश्वरलाल जरवाल हे काय केलेले आहेत, की दोघं वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर एन-टी-सी सिलेक्शन झालेले दीपक अ, कोलाडकर 178 मार्क आणि अशोक हे 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. अशोक सरगर आणि विजयकुमार खेमनार हे वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर ओबीसी जनरलसाठी शिंदे भोरू सिलेक्शन झालेलं आहे 178 मार्क आणि 2 विद्यार्थी म्हणजे भाटू छबिनलाल देसले आणि त्याच्यानंतरनं छबिलाल देसले आणि शि सुशांत माळी यांचं काय केलं, की वेटिंगमध्ये आहे. त्याच्यानंतरनं ईडब्ल्यूएस जनरलमध्ये किरण अ, राणावरे यांचं सिलेक्शन झालेलं 176 मार्क, 170 मार्क आणि शैलेश धुमळ आणि अ, अ, विश्वनाथ तरटे यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर ही यादी जर बघितलं तर ही सिलेक्शन आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर निवड सूचीमध्ये तयार केलेल्या निवड सूची 1 वर्षासाठी अ, आहे किंवा तयार करताना ज्या दिनांकापासून पत्रिका आहेत त्या दिनांकापर्यंत असणार आहेत. त्याच्यानंतर बघितलं तर सिलेक्शन लिस्टमध्ये वैद्यकीय चाचणी इथे अ, जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक यांच्याकडून केली जाईल आणि त्याच्यानंतरनं जर एखादा विद्यार्थी अक्षम असेल, तर त्याला काय केलं की रद्द करण्यात येणार आहे. आणि निवड सूची सिलेक्शन लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आदेशापासून 30 दिवसापर्यंत रुजू होणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांची उमेदवारी काय करण्यात की हे करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतरनं बाकीच्या विद्यार्थ्यांना वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे. तर ही महत्त्वाची गोष्ट होती. तर बघा ह्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.